काय नाही, मद्याबद्दल गावातली माणसं काय बाय सांगत होती. म्हणजे त्यांचं सगळं खरं असेलच असं नाही. काय म्हणली माणसं? मद्यानं जरी असं काही केलं असलं ना तरी त्याची साथ कवा सोडू नग. अरे ते पोरग खोडील आहे पण लबाड नाही, आणि माणसावर जीव लावायला ते पोरग कवाच कमी करत नाही. आणि तुझ्यावर तर लय जीव आहे बघ त्याचा. त्या पोराला कवाच अंतर देऊ नगस. मी का नाही कवाच त्याला ऐकलेलं नाही सोडणार बघ. मला वाटलेलं की ही समज तुला कळाल्यावर तू लय वाराडशील मला. चुकलं असेल त्याचं बी. हा, एवढी मोठी माणसं चुकत्यात आणि ते तर शाळेतलं पोरग आहे ना. आणि शाळा असतीच चुका करायला आणि त्यातनं शिकायला. एक ध्यानात ठेव, आपलं बरोबर असल्यावर आपल्या बरोबर माणसं कशी वागली ना ह्याच्यापेक्षा ती आपल्या वाईट वेळेत आपल्याशी कशी वागली हेच ध्यानात राहतं बघ माणसाच्या. आता बाकी पोरं त्याच्याशी कशी वागली ह्याच्यापेक्षा त्याचा सगळ्यात जवळचा दोस्त आभ्या त्याच्या बरोबर उभा होता. ह्याच विचारानं तो या संकटातनं बाहेर येईल बघ. एक सांगायचं होतं आया. काय? हे समज झालं तेव्हा मी बी होतो त्यावर. ह्याचा मला अंदाज होताच. फक्त तू स्वतःहून कवा खरं बोलतोयस ना तेच बघायचं होतं मला. अरे तुला तुझी चूक कळली तिथंच ती सुधारली बघ. आणि ही वाईट वेळ तुझ्यावर आली असती का नाही बाकी पोरांचं माहित नाही, पण मद्यानं तुझी साथ कवाच सोडली नसती बघ. अरे ही तुमची दोस्ती नुसती शाळेपुरती नाही तर जन्मभरासाठी आहे. आता पुढे जाऊन कुणी कृष्ण होईल कुणी सुदामा होईल, पण तुम्ही एकमेकांसाठी ना कायम दोस्तच असला पाहिजेत.